सावळ्या विठुरायाचं रूप भाविकांना कायमच लोभस वाटतं। विठ्ठलाच्या रूपासोबत विठ्ठलाचा पोशाख देखील प्रत्येक वेळी मन मोहून घेतो। याच विठ्ठलाच्या पोशाखातील पगडी अंगरखा तयार करण्याचं काम पंढरपुरातील निकते कुटुंब गेल्या 6 पिढ्यांपासून करतंय। यंदाच्या आषाढीसाठी हे निकते कुटुंबियांकडून विठ्ठलाचा पोशाख तयार करण्यात आलाय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। राजस सुकुमार मदनाचा पुतळा। राजस सुकुमार असणाऱ्या विठ्ठलाच्या अंगात जे कपडे असतात, जो अंगरखा असतो, ते बनवण्याचं काम पिढीजात पद्धतीनं पंढरपुरातील नित्य कुटुंबियांकडून होतंय। खरं तर आता आपल्यासोबत राजू निघते विठ्ठलाचा जो अंगरखा आहे, जो आपल्या हातून तयार केला जातो, जो विठ्ठलाला साक्षात केला जातो, कशा प्रकारचा अंगरखा असतो, काय प्रकार आहेत त्यात? ते तर बाराबंदी नावाचा एक प्रकार आहे। तो हा पहिल्यापासून तोच प्रकार बनवला जातो। ह्याशिवाय वेगळं काय बनवत नाहीत। फक्त कापड बदलतं, रंग बदलतो, डिझाईन बदलती, पण पद्धत शिवण्याची आहे ती जुनीच पद्धत आहे। या अशा प्रकारचा अंगरखा असते। आपण खरं तर पाहू शकतो हा विठ्ठलाचा अंगरखा आहे, ज्याला ह्या लेस आहेत, बाराबंदी प्रकारचा हा अंगरखा आहे। विठ्ठलाचे हात कर्कटावर आहेत, कमरेवर आहेत, त्यासाठी ही वेगळ्या पद्धतीची शिवण्याची विठ्ठलाच्या अंगरख्याची ही जी कला आहे ती खरं तर नित्य कुटुंबियांनी परंपरागत अवलंबली आहे। याशिवाय विठ्ठलाचे टोप देखील आहेत। काय कशा पद्धतीचे टोप आहे? असे टोप बनवले जातात। ह्या प्रकारचा टोप बनवला जातो। विठ्ठलाच्या कपड्यासोबत आपण चोपदारांचेही कपडे शिवता। चोपदाराची पगडी असते, चोपदार ड्रेसही बनवतो आपण। सांप्रदाय पद्धती जेवढे प्रकार आहेत ते सर्व आपण बनवतो। जरी पताका, ह्याची कावची पताका, हा काव नावाचा प्रकार आहे। हे कॉटनची पताका असते, हे कावमध्ये भिजवून 5-7 दिवस भिजवून त्या प्रकार केलेला असतो। हे दिंडीमध्ये चालतील। वारकरी संप्रदायामध्ये जो वारकरी मैलोनमैल पंढरपुरात चालत येतो त्याच्याकडं जी खरं तर वारकरी पताका आहे ती पताका वेगळी आहे। आपण सर्वसाधारणपणे भगवी पताका पाहतो, मात्र ही वारकरी पताका जी आहे ही पूर्ण वारकरी पताका जी 7 दिवस कावेमध्ये बुडवून ठेवली जाते आणि त्यानंतर वारकरी ही वारकरी पताका घेऊन विठ्ठलाचं मुखी नाम घेऊन पंढरपूरला येतो। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळसह संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।